स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट असे 1000+ प्रश्न पाहणार आहोत। आतापर्यंत आपले 220 प्रश्न झालेले आहेत। हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे। हे सगळे टीसीएस पॅटर्न नुसार कधी ना कधी विचारलेले आणि सध्याला अपडेटेड प्रश्न देखील तुम्हाला या सीरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। ज्यांना पाहिलं नसेल त्यांना पाहून घ्या। 220 प्रश्न झालेले आहेत। आज 221 पासून आपण सुरू करू। युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते? पर्याय क्रमांक क, राष्ट्रीय आणीबाणी। संपूर्ण देशाच्या किंवा देशातील कोणत्याही भागाच्या सुरक्षेला युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे धोका निर्माण झाला असेल धोका निर्माण झाला असेल तर राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात। कोण? राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात। ही आणीबाणी संविधानातील अनुच्छेद, महत्त्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवा, अनुच्छेद 352 नुसार लागू करण्यात येते। भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? पर्याय क्रमांक अ, सुकुमार सेन। भारतीय प्रशासकीय सेवक सुकुमार सेन 1951 ते 52 आणि 1957 मध्ये भारताचे सार्वत्रिक निवडणुकीवर देखरेख करणारे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते। पुढचा प्रश्न पहा, मेंदूचा कोणता भाग बेटक, संतुलन आणि समतोल नियंत्रित करतो? आता जे दारू पितात त्यांचं वेगळं राहिलं, त्यांचं काय संतुलन राहत नाही। मग तुम्ही म्हणशाल मास्तर याचा मेंदूचा कोणता भाग? तर त्यांचा भाग तो कामच करत नाही दारू प्यायल्यानंतर। एक आपली 90 मारले त्यांचा विषयच नसतो भाऊ। आपलं काय या ठिकाणी व्यवस्थित जे दारू पित नाही त्यांच्यासाठीचा प्रश्न लागू होतो। पर्याय क्रमांक अनुमस्तिष्क। अनुमस्तिष्कामध्ये छोटा मेंदू असेही म्हणतात। छोटा मेंदू असेही म्हणतात। प्रश्न तुम्हाला अपडेटेड करून येईल तेव्हा घाबरायचं नाही। छोटा मेंदू असेही म्हणतात। हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। अनुमस्तिष्क हे मेंदूच्या स्टेमच्या वरच्या मागील मेंदू मध्ये स्थित आहे। भारत सरकारचे पहिले किंवा मुख्य कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक अ, अटर्नी जनरल। घटनेच्या अनुच्छेद 76 नुसार महत्त्वाचे शब्द बरं का, शब्द हे महत्त्वाचे, याच्यावरच तुम्हाला प्रश्न येणार आहे 100% गॅरंटीने सांगतो तुम्हाला। असेच याच्यावरती जे PYQ झालेले आपले त्याच्यामध्येच तुम्हाला प्रश्न भेटणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न अपडेटेड करून येणार आहे। हे सगळे प्रश्न येतातच, पण तुम्हाला बेस पक्का असलं तरच। सिलेबस काही चेंज होणार नाही, तुम्हाला जे विचारताय तेच विचारणार आहे, पण सगळं अपडेटेड विचारणार आहे। तुमच्या सिलेबसच्या बाहेर विचारणार नाहीये। तर तुम्हाला अपडेटेड जे प्रश्न आहे ते तुम्हाला प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतो हे विचारू शकता, ते इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, तर व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा। भारताच्या सर्वोच्च कायदेशीर अधिकारी तो किंवा ती आहे? भारताचे अटर्नी जनरल। अटर्नी जनरल हे भारतीय सर्वोच्च न्यायालयासमोरचे प्रमुख वकील आहेत आणि सरकारचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात। खोल समुद्रातील गोताखोरांच्या श्वासोच्छवासासाठी हवेतील नायट्रोजनच्या जागी कोणता अक्रिय वायू वापरला जातो? पर्याय क्रमांक ड, हेलियम। हेलियम ऑक्सिजन श्वासोच्छवास वायू हे खोल समुद्रातील गोताखोर बहुतेक 55 मीटर 180 फूट पेक्षा जास्त खोल असलेल्या समुद्राच्या पाण्यात वापरतात। समोरचा मुद्दा समजून घ्या। हायड्रोजनच्या ज्वलनशीलतेमुळे जोखीम स्पष्ट झाल्यानंतर त्यास बिलियम आणि बुलन मध्ये हेलियमशी बदलले गेले। भोपाळ दुर्घटनेत टिंबटिंब गॅसचा सहभाग होता। एकदम मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे, भरपूर वेळेस परीक्षेला विचारतात आणि विचारत जात आहे आता पुढे पण भविष्यामध्ये। तर तुम्हाला सांगतो मी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही, तुम्हाला हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला करायचाच आहे, याच्यावरती प्रश्न येतोय। पर्याय क्रमांक अ, मिथाइल आयसोसायनेट। महत्त्वाचे मुद्दे सगळे समजून घ्या आणि डोक्यामध्ये फिट करा। पाहता महत्त्वाचे मुद्दे पहा। 3 डिसेंबर 1984 रोजी भारतातील भोपाळ येथे कीटकनाशक प्लांट मधून 40 टनाहून अधिक मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली। वायूची गळती झाली होती, मोठी दुर्घटना पाहून घ्या, ज्यामुळे ताबडतोब किमान 3800 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक हजारो लोकांचा अकाली मृत्यू झाला। विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंचे नाव टिंबटिंब होती। पर्याय क्रमांक ब, विल्बर आणि ऑरव्हिल राईट। 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे?
पर्याय क्रमांक ड बिहार. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? बिहार. प्रति चौरस किलोमीटर 1102 लोक आहेत. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले केंद्रशासित प्रदेश म्हणजे दिल्ली. 1930 मध्ये ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस असोसिएशन ची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक ब डॉक्टर बी.आर. आंबेडकर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणेच्या अपयशाच्या आधारावर आणीबाणी राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते? पर्याय क्रमांक ब कलम 356. भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 नुसार कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते. राष्ट्रपती राजवटीची घोषणा संसदेने जारी केल्यापासून 2 महिन्याच्या आत साध्य बहुमताने मंजूर केले जाईल. महागाईमुळे टिंबटिंब होते. पर्याय क्रमांक अ पैशाच्या पुरवठ्यात वाढ आणि उत्पादनात घट. लोखंडावर जस्ताचा लेप केल्याने गंजण्यापासून संरक्षण होते. याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक ड ग्लॅव्हनायझेशन. गंजण्यापासून बचाव करण्यासाठी लोखंडाला संरक्षक जस्ताचा थर लावण्याची प्रक्रिया ग्लॅव्हनीकरण म्हणतात. महत्वाचं बरं का, ग्लॅव्हनीकरण म्हटलं तर मग मास्तर असं आणि लिहिलेलं असं गोंधळून जायचं नाही, एकच आहे. पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब हे ऍसिड आहे जे लीड स्टोरेज सेल मध्ये वापरले जाते. पर्याय क्रमांक अ सल्फ्युरिक ऍसिड. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? हा प्रश्न एवढा इम्पॉर्टंट आहे ना, कोणत्याही परीक्षेला जातो मी, तुम्हाला सब्जेक्ट असला तर तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक क खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व. हे अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा संदर्भ देते जेथे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र एकत्र असतात. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र एकत्र असतात. मिश्र अर्थव्यवस्था सहसा खाजगी मालकी आणि उत्पादनाच्या बहुतेक साधनावर नियंत्रण ठेवतात, परंतु बरेचदा सरकारी नियमाखाली असतात. बौद्ध धर्माचा पवित्र धार्मिक ग्रंथ कोणता आहे? पर्याय क्रमांक अ त्रिपिटक. भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलला स्थानिक स्वराज्याचे जनक म्हटले जाते? पर्याय क्रमांक अ लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हा एक ब्रिटिश व्हाईसराय होता. त्याने 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना व्यापक हक्क व अधिकार दिले. महत्वाचं बरं का, कधी? 1882 मध्ये त्याने स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या आणि भारतातील प्रतिनिधी संस्थाचा पाया घातला. सूर्यातील ऊर्जा निर्मिती प्रक्रियेचे नाव सांगा. पर्याय क्रमांक ब न्यूक्लियर फ्युजन. न्यूक्लियर फ्युजन प्रतिक्रिया सूर्य आणि इतर ताऱ्यांना शक्ती देतात. प्लेइंग इट माय वे. प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? एकदम बेसिक प्रश्न. पर्याय क्रमांक ब सचिन तेंडुलकर. प्लेइंग इट माय वे हे माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र आहे. हे 5 नोव्हेंबर एकदम महत्वाचा मुद्दा, हे 5 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लॉन्च करण्यात आले. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ज्याने GATT ची जागा घेतली ते कुठे आहे? पर्याय क्रमांक क जिनिव्हा स्वित्झर्लंड. आता महत्वाचं हेच फुल फॉर्म मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं, याच्यानं तुमचं नॉलेज वाढणार आणि आयुष्यभर तुम्हाला ती कमेंट तुमच्या लक्षात राहणार. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती हाडे असतात? पर्याय क्रमांक ड 206. शरीराच्या अंतर्गत रचना म्हणजे मानवी संगाडा होय. हे जन्माच्या वेळी महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेले पहा. जन्माच्या वेळी 300 हाडांचे बनलेले असते. किती? 300 जन्माच्या वेळी. आणि काही हाडे एकमेकांशी जुळल्यामुळे ही संख्या प्रौढत्वात 206 हाडांवर येते. एकमेकांशी जुळल्यानंतर मग किती येते? 206 हाडांवर येते. याच्यावरती जर आला जन्माच्या वेळी तर 300 आणि नंतर किती? 206. असेच प्रश्नसंच आपण 1000+ प्रश्न पाहणार आहोत परीक्षेच्या अगोदर. आतापर्यंत आपले 240 प्रश्न झालेले आहेत. हे सगळे प्रश्न TCS अपडेटेड नुसार किंवा विचारलेले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील या 1000+ प्रश्नाच्या सिरीज मध्ये. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्नसंच मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.